एक चूक अन लायसन्स रद्द, नवीन नियम धडकी भरवणारा. नितीन गडकरींची मोठी घोषणा. देशातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतुकीच्या शिस्तीत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार आता कठोर पावले उचलत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स सिस्टम पॉइंट बेस्ड DL सिस्टम लागू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या नियमांमुळे आता वाहन चालकांना केवळ आर्थिक दंड भरून सुटका करून घेता येणार नाही, तर त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरही गदा येऊ शकते. यातून चालकांना शिस्त लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या नव्या प्रणालीमध्ये प्रत्येक वाहन चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स हे एका रिपोर्ट कार्डप्रमाणे काम करेल. जेव्हा एखादा चालक वाहतुकीचे नियम मोडेल तेव्हा त्याच्या लायसन्सवरील ठराविक गुण पॉइंट्स कापले जातील. जर हे गुण एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी झाले तर संबंधित चालकाचे लायसन्स 6 महिन्यासाठी निलंबित केले जाईल. हा त्या चालकासाठी दणका असेल. त्याला गाडी चालविता येणार नाही, शिवाय पुढील प्रक्रियेतून त्याला जावे लागणार आहे. या कारवाईत केवळ निलंबनच नाही तर वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांसाठी हा नियम अधिक कडक असेल. एखादा चालक वारंवार गंभीर चुका करत असेल तर त्याचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूदही या नव्या प्रणालीत करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला भविष्यात कधीही लायसन्स मिळणार नाही. ही कठोर नियम केल्यास वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होईल. पण याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते यावर या योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. या चुका महागात पडणार. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालविणे, ओव्हर स्पीडिंग, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, मद्यपान करून गाडी चालविणे.